सर फ्रेम क्लिअर आहे ना सर? फ्रेम क्लिअर, एकदम क्लिअर. ग्रेट. ठीक आहे, मी सर चेक करतो. बने येस सर. असिस्टंट आहेस ना? मग राहा ना फ्लोअरवर. काम काय काय काम आहे? मी असिस्टंट आहे तुझा का? तुला बोलवायला वेगळा असिस्टंट ठेवू? नाही सर, मी सॉरी सर. अरे फ्रेम काय सांगतोय ते ऐक. Yes, sir. नंतर कंटिन्यूटी से जर्क करता. सर सर एक मिनट. सर वो ये तो दूसरा फ्रेम हो गया. हो गया. पहली जी फ्रेम है ना सर, हाँ. अभी अपने पास जिमी भी है, अपने पास क्रेन भी है. Okay. पण मला पहिला जो शॉट है ना तो असा असा वरून पाहिजे. असा असा ये कैमरा आ रहा है पूरा यहाँ से, ये आया कैमरा यहाँ तक आणि इथे आला आपला कसा पृथ्वी? हा यार, किती वर्षांनी भेटतोय आपण. कसं आहे? बने नाव ना तुझं? हो, हाय हाय morning. दादा. हॅलो Hello, sir. दादा, Hello. कसे आहे दादा? ठीक. ठीक आहे. अरे सॉरी, तुमचं काही चाललेलं का? मी थोडा लवकर आलो म्हणून आलो तुला भेटायला. एनिवे कंटिन्यू करा. बने हा. समीर सर. हो, ओळखतो मी. अरे ओळखीचं काय सांगतो? काढून टाकलाय ना काल आपण यांना पिक्चर मधून. काय सर, मला नव्हतं माहित सर. हे यांना कुणी कळवलं नाही यांना पिक्चर मधून काढलंय ते. सर, मला ते आपले प्रोडक्शन वाले डांगे ते बघतात आर्टिस्ट फॉलोअपचं. मला काहीच माहित नाही सर. हे यातलं. डांगे डांगे बोलव, डांगेला बोलव. अच्छा, मी बोलवतो सर. प्रत्येक नाही प्रॉब्लेम. नाही नाही सर सर ऑल गुड सर. एक या या लवकर. डांगे समीर सर. हां ठीक आहे. मग अरे तू येणार का डांगे? समीर सरांना काल आपण आपल्या पिक्चर मधून काढला हे त्यांना कळवलं नाहीयेस का तू? ॲक्च्युली मी फोन केला होता. हा, मग? पण एंगेज लागला. नंतर गडबडीत राहून गेलं. पण पॅडी त्यांना सांगितलंय मी. अरे पॅडी दादांना सांगितलं ठीक आहे, आता यांचं काय करायचं? त्यांना सांगा जा म्हणून. जातील ते. त्यांना सांगू, तोंडावर सांगू जा. अरे सिनियर नट आहेत समीर चौगुले, गौरव मोरे ना, तोंडावर सांगायला काय? मी सांगू. मी सांगू. नाही तू तू नको सांगू बाबा, थांब. खाल्लीस थोडी माती बास आहे, थांब. एक काम कर, पॅडी दादा कुठे आले ते विचार जा. ते व्हॅनिटी ते बोलू त्यांना. अरे थांब बाबा, सगळ्यांना लगेच नको बोलव. पॅडी दादा व्हॅनिटी तू जा, मी बघतो काय करायचं. जा. चालेल. काय माती खाताय यार एक 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 एक. काय सर, तुम्ही मला पण नाही सांगितलं. ह्यांना काढलंय ते फिल्म मधून. आता तुला सांगून काम करतो मी. काय पृथ्वी? सर. अरे यार, गले मिलो यार. सर, किती वर्षांनी भेटतोयस यार. येस सर. बाकी सर ऑल गुड सर. अरे मजा आहे काय? सर खरं तर मला एक म्हणजे बोलायचं होतं. हा बोल ना बोल ना बोल ना. सर तुमचा रोल आहे ना फिल्म मधला, हा हा हा. काय मस्त आहे सर. हा ऑब्विसली. फिल्म मधला तुमचा रोल खूप कमाल आहे सर. हा, हा, obvious. आणि नेमकं तुम्हाला आम्ही काय? इकडे बोलवलं ना आज, हा इथे बोलवलं. तर सर सांगताना डिफिकल्ट. अरे रोल पण केवढा डिफिकल्ट आहे. मी गेले 20 दिवस अभ्यास करतोय या रोलचा. 20 दिवस. ऑफकोर्स तुला सांगतो ना, नोटेशन्स अशा सगळ्या स्क्रिप्टवर लिहिलेल्या आहेत मी. काय पूर्वी काय व्हायचं, पूर्वी स्ट्रगलर असायचो, त्यामुळे अशा नोटेशन्स विचारला की काढून टाकण्याची भीती असायची. आज तसं नाही आहे. आज अशा लेवलला की कोणी काढून नाही टाकणार एवढं आपल्याला माहिती आहे. नाईस नाईस नाईस. सर नाही राईट. हा आणि तुला माहिती आहे का गंमत, मी 3 लेअरमध्ये सगळा अभिनय करणार आहे. 3 लेअर. हां म्हणजे पहिली सौम्य लेअर असेल, म्हणजे असं असं लेअर असेल, सौम्य लेअर असेल. दुसरी लेअर असेल ती थोडी मध्यम असेल, म्हणजे कसं आहे वगैरे असं एक मध्यम लेअर काय करणार आहे. थर्ड लेअर जी आहे ज्याचा कोणाला अजून अंदाज नाही आहे, ती या व्हॅरे केसे रे ही जी लेअर आहे ती आजपर्यंत कोणी बघितलेली नसेल. तर ह्या पद्धतीने मी त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. बरोबर सर. अभ्यास केलाय सर. हा शॉर्ट रेडी आहे. रेडी. अरे अरे. अरे मग शॉर्ट रेडी. मला आधी सांगायचं, मेकअप नाही केलंय मी. एक काम कर, तू मला स्क्रिप्ट दे, मी जातो मेकअप नाही करा. नको सर, म्हणजे बसा ना सर. मेकअप कराल कराल सर. ऍक्च्युली काय सर, हा. आत्ता जो सीन आहे ना सर, हा, हा, हा. हा आत्ताचा सीन तुमचा नाहीये आता. अच्छा भाई, नंतर सीन आहे माझा. नंतर पण नाहीये सर. मग? तुमचा सीन आता नंतर हे एकदम जरा वेळ. अच्छा म्हणजे लंच नंतर आहे सीन. हा सर नाही, मग लंच आहे, हा सीन नाहीये सर. म्हणजे लंच आहे सर. हा. सर एक थॉट आला डोक्यात. हा बोल बोल बोल. सर एक म्हणजे झाडाचं पान असतं बघा. क्या बात आहे. व्हॉट अ थॉट. लाचार अभिनेता. काय हा काय म्हणाला आता? थॉट. थॉट बद्दल बोलला अच्छा, सर. अच्छा. थॉट जो झाडाचा आहे. मला वाटलं लाचार अभिनेता म्हणाला. नाही सर. कानाला ऐकू येतं मला. नाही सर. सर थॉट ऐका ना सर. हा बोल बोल. सर झाडाचं जे पान हा, हा, असतं हा. ते झाडावर उगवतं ना, येस. आहे की नाही? तर झाडावर जे पान उगवतं ते कालांतराने तिथे असं स्थायिक होतं, मग हा. ते पिकतं, हो. मग ते गळतं. करेक्ट.
ते पान का गळतं सर? का? कारण तिथे नवीन पान यावं म्हणून. अच्छा. ते पान गळलंच नाही तर नवीन पान येणार कसं? येस. एक नाही सर, ग्रेट थॉट. पान गळायला हवं ना सर. क्या बात आहे. पान गळलं येस. नवीन पान येणार. नाही, मला कळलं. येस येस येस. कळलं ना सर? ग्रेट थॉट आहे हा ग्रेट थॉट आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला एवढ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की आपण दुसऱ्यासाठी जागा रिकामी केली पाहिजे. Exactly, exactly. ते मला खरंच पडलंय. Exactly. हे नाही, चांगला पिक्चर होईल याच्यावर. या पिक्चरचं दे ना, स्क्रिप्ट दे. सर नाही, अरे सर, एक मिनिट सर, उदाहरण गणलं सर, उदाहरण गणलं. मला नाही कळलं काय. दुसरं उदाहरण देतो सर. हा. सर समजा हाय. अरे प्याड्या. अरे Oh my God! आई शपथ. अरे प्याड्या, तू इकडे कसा यार? आई स्वेअर. मी इकडे शूटिंग, हा, शूटिंगला मग. पण तुला तरी ह्यांनी सोबत पॅडी सर आले का energy येते यार. अरे एनर्जी येते सर, प्याडी म्हटलं की. सर हाय, मी पृथ्वी प्रताप या फिल्मचा डिरेक्टर. पहिलीच फिल्म आहे. हो पण तुम्ही मला सांगितलं की ह्यांना सर, तुम्ही मी सांगितलं सर, मी फोन करायला सांगितला. हा. तर तो याच्यासाठी एक मिनिट घेऊ सर तुमचं. हो येस येस. पॅडी उत्तम अभिनेता आहे. बेस्ट काम केलं तुम्ही, त्याला पण घेतलं. आता सीन बघ काय होतील आमचे. कमाल आहे. कॉंग्रॅट्स. मस्त माणूस आहे तू. काम करूया आपण. सर ऐका ना, आता तुमचाच सीन आहे, पण एक घोळ झालाय सर. काय? म्हणजे आम्हीच माती खाल्ली आहे. आज तुमचाच सीन आहे, हां. पण फिल्ममध्ये तुमचा जो रोल आहे ना सर, तो समीर सर करत होते. हां. आणि त्यांना कालच पिक्चरमधून काढलाय आणि आमची टीम त्यांना कळवायचं विसरली. मग सर तुम्ही जरा सांगाल का त्यांना? अरे वेडायस का तू? अरे चांगला मित्र आहे तो माझा. सर म्हणूनच मी कसं सांगू त्याला? हे तुम्ही सांगायला पाहिजे. सर, नसता लक्षण नको मला. तुमचं तुम्ही निस्तर. ऐका ना, हवं तर- मी कसं सांगू? वेडायस का तू? सर मी हवं तर चपलीने मारून घेतो तुमच्या समोर. नाही, नाही, तुम्ही काय करायचं ते करून घ्या, पण तुम्ही सांगा. मी कसं सांगा? अरे चांगला मित्र आहे आपला. म्हणूनच सर तुमचा चांगला मित्र आहे. पॅडी काय बाकी? पॅडी काय म्हणतोयस? मस्त, एकदम मस्त. कसं आहे माहितीये का? कॉस्ट्युम आज आले. तू- हं? Costume. अरे कॉस्ट्युम आले. कॉस्ट्युम कसं पाठवले? अहो सर, मी काय केलंय? अहो, सर तू समीर सरांना देतोय कोट. अरे तुला अक्कल नाही, त्याला पॅडी दादाच्या व्हॅनिटीत पाठवायचे ना यार कॉस्ट्युम. त्याला काय माहित, पॅडी सर इथे आहेत म्हणून तो इथे घेऊन. इधर से आता बघा ना. हे खूप हे. अरे हा घट्ट आहे रे. अरे पॅडीचा मापाचा आहे हा. तुझ्या लक्षात येतंय का की ते जॅकेट माझ्या मापाचं आहे? हा. याचा अर्थ तुझा रोल मी करतोय. तू काय बोलतोस कळतंय का? माझा रोल आहे तो, माझा रोल. मी करतोय हा रोल. नाही सर, तुम्हाला काढलंय ते करतायत हा रोल. सर सॉरी सर. म्हणजे मी दुसरा कुठला रोल करतोय का? नाही सर, आता तुम्ही सिनेमात कुठलाच रोल नाही करत आहात. तुम्हाला काढूनच टाकलंय सर. का असं केलं तुम्ही? सर ते परवा आपलं रिडिंग होतं ना फिल्मचं, हा, हा. त्या दिवशी तुम्ही एका मुलाला झापलत बघा. हा, पण तो तसाच वाचत होता. मला रूम भेटला असं म्हणत होता तो. तर त्याला झापणारच ना मी. नाही सर, पण तुम्ही फक्त झापून नाही थांबलात. तुम्ही पुढे जाऊन त्याला बोललात, अभिनय नको करू, गल्ली गल्लीतून वाले असा फिर. अरे म्हणा, तसंच कसा वाचत होता तो? वाचिक अभिनय कसा होता त्याचा? काय रे, आपण इतकी वर्ष घासली आहेत ना. त्यांना असं वाटलं की एक फिल्म केली ते झाले स्टार. असं नसतं ना. काय रे बॅड्या? नाही सर, पण तो प्रोड्युसरचा मुलगा होता. प्रोड्युसरचा मुलगा होता. तो प्रोड्युसरचा मुलगा होता. तो प्रोड्युसरचा मुलगा होता सर. तर तो जरा अपसेट झाला. त्याने वडिलांना फोन केला, वडिलांनी मला फोन केला. मला सांगितलं समीर चौगुलेंना काढ, पॅडी कांबळेला घे. मी केलं सर. पॅडी कांबळेला का? नेमका त्या दिवशी तो मुलगा पॅडीदादाला भेटला. पॅडीदादा म्हणाले, तू स्टार आहे यार, मोठा होणार असं बोलले. तर तरी यार तुझ्या ढळढळीत समोर दिसतंय तुला तो माती खातोय, तरी तू हा काय स्वभाव आहे रे तुझा? हे सगळं चांगलं चांगलं बोलायचा काय स्वभाव आहे तुझा? नाही म्हणजे आता तो स्वभावच आहे ना. आता समोरच्याला जरा हुरूप येतो. आपण जरा चार गोष्टी चांगल्या बोललो की त्याला बरं वाटतं. तुला पण मी कित्येकदा हुरूप दिलेला आहे. अरे मुद्दा तो नाही रे, ह्याची सवय आहे. त्याचं मनावर नाही घ्यायचं. त्या मुलाला सांग, ह्यानी जस्ट म्हणा सवय आहे त्याची. कळलं का? नाही सर, पण त्या सवयीमुळेच त्याला जरा बरं वाटलं ना सर. त्याच्या वडिलांना पण बरं वाटलं आणि मग तुम्हाला काढून टाकलं. आय एम रिअली सॉरी सर. काय हे बघा, आमच्याकडून चूक झाली. हा सगळा गोंधळ आमचा आहे, मला मान्य आहे. म्हणजे प्रोडक्शनने तुम्हाला कळवलं असतं तर एवढा मॅटर नसता आला. आय एम रिअली सॉरी सर. अरे नाही, ओके यार, उसमें क्या है यार. चल खरंच अरे चल पृथ्वी चल ना. ठीक आहे यार. म्हणजे आता मी नाहीच आहे म्हणजे या पिक्चरमध्ये. हरकत नाही यार, आम्हाला सवय आहे तशी रिजेक्शनची. ॲक्टर आहे ना मी. ॲक्टरला खरंच सवय असते रिजेक्शनची. अरे जेव्हा आम्हाला फोन येतो ना की बाबा अमुक भूमिकेसाठी तुमचा विचार चाललेला आहे, तुमची डेट अवेलेबल आहे का, तेव्हा आम्ही हो म्हणतो. तो फोन ठेवला की आमच्या मनात ना स्वप्नांचे इमले तयार व्हायला सुरुवात होते. की बाबा असं पैसे मिळतील, मग असं EMI भरू,
मग अमुक अमुक ठिकाणी आपली स्वप्न पूर्ण करू, अपुऱ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू, सगळं सुरू होतं. भूमिकेचा अभ्यास सुरू होतो. आणि हे सगळं सुरू असताना तिथे आमचा रोलसुद्धा गेलेला असतो. कास्टिंग ते कामच गेलेलं असतं आम्हाला न सांगता. चलता है उसमें क्या है, रिजेक्शनची सवय आहे आपल्याला, उसमें काय. पण यातून एक गोष्ट चांगली होत्या, काय सर? नवी उमेद आमच्या मनात कायम जागृत असते वा. की हे काम गेलं तरी दुसरं काम नक्की वा, वा, मिळणार. हे मनात कुठेतरी डोंट बरी यार, उसमें क्या है यार, चल यार उसमें क्या है. ए पण ना ऐक ना, हे मस्त करा पिक्चर, हे आपली फिल्म आहे, मस्त करा, माझा रोल देतोय पॅड्या, नीट कर. चलो मग मी निघतो. सॉरी सर. सॉरी सर. ऐक ना, मी पर डे तर नाही आहे, पण मग ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळालं असतं तर बरं झालं. ॲक्च्युली शीटमध्ये तुमचं नावच नाही आज, त्यामुळे प्रोडक्शन थ्रू ते पण नाही मिळणार. येस सर. ठीक आहे यार, उसमें काय, जस्ट एक जोक केला. नाही सर. पण ऑल द बेस्ट आहे तुम्हाला. थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला यार. सर पण तुम्ही असे नका जाऊ, मी माझी गाडी पाठवतो. ए बने. अरे नको, पण सरांसाठी गाडी. त्याचे पैसे घेशील तू ट्राय. नाही नाही सर. नाही सर, नाही नाही मी सोडतो. अरे ऑल द बेस्ट. तू Thank you, sir. प्रीमियरला नक्की बोलव. सर बोलवणार प्लीज, नक्कीच बोलवा. आणि उठवू नकोस, बसल्यावर उठू नकोस हा. एकदा बसलो की बसलो मी, नाही. तेवढा मान दे आपल्याला. येस सर. चलो ऑल द बेस्ट यार. हा चला. चला मस्त. सी सर.